काल तुम्हाला काहीतरी बोलली ना ग? तू पण आम्हाला उलट तू बोललीस. नाही आम्ही ऐकलं तू काहीतरी बोललीस. काय रे बोलतोस त्याला? तू रिक्षा मार, रिक्षा मार, रिक्षा मार. मार रिक्षा. अरे काय चाललंय काय? थांबा. अरे का भांडताय असे? चला चला आपापल्या जागेवर बसा. अरे काय चाललंय हे? चांगल्या शाळेतली इतक्या चांगल्या घरातली मुलं तुम्ही आणि असं का बरं भांडताय? हा, तुम्ही असा अनुभव अनेकदा घेतला असेल ना. म्हणजे रस्त्यावरून प्रवास करतानाही आपण पाहतो की अगदी आलिशान गाडीत बसलेला माणूस सुद्धा काहीतरी रस्त्यावरती छोटंसं कारण घडलं तर अनेकदा शिवीगाळ करणं, मारामारी करणं इथपर्यंत मजल गाठतो. एरवी आपण गृहीत धरलेलं असतं की आपलं उच्च शिक्षण असेल किंवा आपला सांस्कृतिक आर्थिक दर्जा असेल यावरून आपली वर्तणूक ठरत असते. पण राग आल्यावर मात्र ही सगळी बंधनं झुगारून आपण थेट मुद्दा सोडून गुद्द्यावरती येतो. का बरं असं होतं याचा आज अंदाज घेऊया, याची कारणं तपासण्याचा प्रयत्न करूया. आज यंग तरंगमध्ये आपण विचार करतो आहोत या रागाचं नेमकं काय कारण असतं याचा. आणि यासाठी ही सगळी छान मुलं आपल्या बरोबर आहेत. इतकी रागीट नाही आहेत ती. त्यांचं एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. रागाचा खूप छान अभिनय केलात तुम्ही. पण आपण आपल्या आयुष्यात मात्र रागाचा अभिनय करत नसतो. आपल्याला अनेकदा खराखुरा राग आलेला असतो आणि तो व्यक्त कसा करायचा हे कळत नसतं. मग आपण अशा पद्धतीच्या काही चुका करून बसतो. तर या चुका होऊ नयेत यासाठी काय करता येईल? आपल्याकडे मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत स्वप्नील पांगे. IPAच्या संस्थेमध्ये समुपदेशक म्हणून ते कार्यरत आहेत. त्याचबरोबर आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अनुराधा सोनी. मानसोपचार तज्ज्ञ समुपदेशक म्हणून काम करत असतानाच त्या SNDT महाविद्यालयामध्ये प्राध्यापिका आणि त्याचबरोबर विभाग प्रमुख म्हणूनही कार्यभार सांभाळत आहेत. आत्ताचा हा प्रसंग आपण पाहिला, मला वाटतं कुठल्याही शाळेच्या वर्गामध्ये अशा पद्धतीचा प्रसंग घडत असतो आणि याच्यामध्ये एक व्यक्ती नाही तर अनेक जण अनेकदा सहभागी असतात आणि सगळेच चांगल्या शाळेतले असतात, सगळेच एकमेकांना ओळखणारे असतात. असं होताना कुठेतरी हे भांडण इतकं विकोपाला जातं. याचं काय बरं नेमकं कारण असतं? ह्याच्यामध्ये खूप सगळे घटक असतात. काही थोडेसे माणसाच्या आत असतात, काही भोवताली परिस्थितीतले असतात. मुळामध्ये राग ही अशी भावना आहे की ती कुठेतरी खूप आपल्या मेंदूच्या आतून निघत असते बाहेर. त्यामुळे बाहेरचं हे जे आवरण असतं ना, जे तुम्ही आता म्हणालात की शिक्षण असतं, संस्कार असतात, ते सगळे झुगारून ह्या मेंदूच्या अगदी तळातल्या एका छोट्याशा ग्रंथीमधून ही सगळी भावना बाहेर पडते. आणि एक हे थोडंसं परिस्थिती, पण मला वाटतं स्वप्नील आपल्याला आणखीन सांगेल. मॅडम जसं म्हणाल्यात की रागाची कारणं जशी जैविक आहेत तशी ती परिस्थितीवर सुद्धा अवलंबून असतात. म्हणजे आपण ह्या आता जर काही त्यांनी छान भांडले त्या भांडणामध्ये बघितलं तर तो राग जरी तिथे मॅनिफेस्ट म्हणजे तिथे तो व्यक्त झाला होता तरी तो कुठून तरी बिल्डअप झालेला होता आणि त्याला कुठेतरी एक्सटर्नल प्रोवोकेशन म्हणजे ज्याला आपण म्हणू की एक निमित्त, एक तात्कालिक कारण मिळालं का तो राग अनावर होतो आणि तो एक्सप्रेस होतो. त्यामुळे बहुतेक वेळेला आपण असं म्हणतो की एखादी व्यक्ती कोणावर रागवत नाही किंवा ती कधीच कोणाशी एवढी भांडत नाही, पण क्षुल्लक कारण झालं आणि ती व्यक्ती समोरच्या आउटबर्स्ट झालेला दिसतो, आपल्याला उद्रेक झालेला दिसतो. सो त्यावेळेला मग तो एक्सटर्नल घटक सुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो. मला मुलांना इथे विचारायला आवडेल की तुम्हाला कसा राग येतो याचा आपण नंतर विचार करूया. पण तुम्ही अनेकांच्या रागाला सामोरे जात असाल. हा, तुमचे आई वडील कधी तुमच्यावरती रागवत असतील, तुमचे शिक्षक रागवत असतील, तेव्हा ते कसे वागतात, नेमकं त्यांना राग आलाय हे तुम्हाला कसं कळतं? एक्सप्रेशन्सनी कळतं. काय होतं, आई चिडली की काय करते? बहुत गुस्सा आ जाता है और एकदम एक्सप्रेशन बहुत भड़क जाती है और उसकी वजह से यूजुअली क्या होता है लैंग्वेज भी थोड़ी सी बिगड़ जाती है. मतलब नॉर्मल लैंग्वेज से थोड़ी हार्श लैंग्वेज हो जाती है. हार्श लैंग्वेज होती है. हाँ, प्रत्येक गोष्टीवरती चिडते. म्हणजे मी जर विचारलं की आता जेवायला तू काय बनवते तर मग ती बोलते की तू निस्ती काय विचारते. आता म्हणजे इरिटेट झाल्यासारखं आई बिहेव करते. हा, आणि वडिलांचा राग कसा असतो? कधी कधी बाबा जर उशिरा घरी आले आणि ते पूर्ण त्यांचा जो रुटीन असतो तेव्हा त्यांना जो त्रास झाला असतो किंवा ट्रॅफिकमध्ये अडकले असतील तर ते पूर्ण जे फ्रस्ट्रेशन असतं किंवा राग असतो तर ते सगळं पूर्ण आमच्यावर कधी कधी येतं. हां, एखादे टीचर जर म्हणजे दररोज पुस्तक न आणल्यामुळे कधीच ओरडत नसतील, पण त्या दिवशी जर त्यांचा मूड खराब असेल तर एखादं पुस्तक नाही आणलं किंवा एक पेन पडला
कसला आवाज झाला तरी त्या आमच्यावर चिडतात. ह्या ज्या रिॲक्शन्स मिळतात काय सांगाल, कसं राग व्यक्त होतो? मला वाटतं मुलांनी इतकं छान सांगितलं की एक तर त्यांची बाकी अवांतर फ्रस्ट्रेशन्स जी मुलांवर बाहेर पडत आहेत, तर मला वाटतं आपण सुद्धा पालक शिक्षक म्हणून ह्याच्यावर थोडंसं नियंत्रण ठेवायला हवं. की आपण म्हणतो ना, वड्याचं तेल वांग्यावर, वडाचा राग वांग्यावर, असा तो निघतोय. दुसरं असं की त्यांच्या सांगण्यावरनं एक लक्षात आलं की मनुष्य रागवले हे बोलल्यावरच कळतं असं नाही, तर आधीपासूनची जी बॉडी लँग्वेज आहे, म्हणजे आता तिने बाईंचं जे उदाहरण दिलं की टीचर आतमध्ये आल्या, दांडकन पर्स खाली ठेवली, डस्टर आपटला, की ताबडतोब मुलांना कळतं की आज कुछ ठीक नाही आहे. तर हे जर आपण पहिल्यांदाच थोडंसं नापलं ना की व आईचं आज काही बरोबर नाही, तर आपण हळूच आधी विचारू, काय ग आज दमलेली दिसते, बरं नाही वाटत आहे, की मग आपोआप तो राग थोडा निवळतो, शांत होतो. म्हणजे इथे संवादाचं मूळ तिकडे आहे. तुम्ही काहीतरी केलं ज्याने मी दुखावलो गेलो, हे आपलं उद्दिष्ट जर असलं तर मग ते वेगळ्या पद्धतीने सांगणं शक्य आहे. म्हणजे सगळ्यात मुळाशी हा संवाद, आणि तो किती सशक्त आहे, तो किती पारदर्शक आहे, हे खूप महत्वाचं आहे. पुष्कळ वेळा असं होतं की राग ज्या दोन व्यक्तींमध्ये किंवा दोन गटामध्ये व्यक्त होत असतो ना, त्यावेळेस प्रत्येकाची एक ईर्ष्या असते किंवा एक चढाओढ असते की नाही, मला माझा मुद्दा मांडायचा आहे. पण काय होतं माहिती आहे का, ह्या चढाओढीमध्ये मूळ मुद्दा बाजूला राहतो आणि मग त्याचं जसं आपण मगाशी म्हटलं की ॲक्च्युली ते भांडण दोन मुलींमधलं होतं की तू मला काय म्हणालीस, त्याच्यावरनं तो पूर्ण ग्रुप एकदम आक्रमक झाला आणि ते सगळं भांडण सुरू झालं. त्यामुळे अशा वेळेला सुद्धा अगदी तुम्ही कितीही बरोबर असला तरी थोडा एक वेळ बघून किंवा आपण म्हणतो काळ वेळ बघून एखाद्या गोष्टीबद्दल आपण चर्चा करणं केव्हाही फायद्याचं ठरू शकतं. सध्याच्या काळामध्ये आम्ही अनेक अशा बातम्या वाचत असतो की अगदी क्षुल्लक कारणावरून लोक थेट हिंसाचारापर्यंत पोहोचताना दिसतात. तर हे एकंदर म्हणजे एका व्यक्तीमध्ये नव्हे तर एका पिढीमध्ये, एका समाजामध्ये हा राग खूप खतखततोय असं जे दिसतं, याची काय कारणं असावी? मला नाही असं वाटत की ही पर्टिक्युलर पिढी जास्त रागीट आहे. असं समजलं जातं की पूर्वी आपण फार शांत होतो आणि आत्ताची मुलं खूप चिडकी आहेत, आत्ताची मुलं ऐकत नाहीत, ती पटकन रागावतात. थोडंसं एक जनरलायझेशन केलं जातं. मला असं दिसतंय की एकंदरच समाजात तणाव जास्त आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्टीतच आपल्याला जास्त झगडायला लागतंय. म्हणजे एखाद्या पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत प्रवास करायचा तरी मुंबईसारख्या शहरात आपल्याला प्लॅनिंग करायला लागतं की किती वेळ ठेवायला लागेल, कसं जायला लागेल. तर मला वाटतं हे कुठेतरी ह्याचं एक्सप्रेशन आहे, ही एक गोष्ट. दुसरं असं की मगाशी आपण जे कम्युनिकेशनचे धागेदोरे म्हणालो संवादाचे, ते कुठेतरी तुटत चाललेत. कारण प्रत्येकजण आपापल्या व्यापात खूप बिझी आहे, आपापल्या वेळात सांभाळतोय. त्यामुळे हा जो वेळ काढला जायचा की सगळ्यांनी एकत्र, पूर्वी असं म्हटलं जायचं की सगळ्यांनी मिळून जेवावं किंवा सगळ्यांनी एकत्र वेळ घालवावा, हे ह्यासाठी होतं की त्यांना कुठेतरी एकमेकांबद्दल सांगायला, बोलायला, विचारायला एक जागा मिळावी आणि तणावरहित क्षण जगण्याने एक वेगळी तुम्हाला ऊर्जा मिळते. बरोबर. समाजामध्ये कॉम्पिटिशन, स्पर्धा वाढलेल्या आहेत आणि आत्ता सोशल मीडिया आणि नेटवर्किंगचा मुलांवर इतका प्रभाव आहे की केव्हा पुष्कळ वेळा असं होतं की कुठल्या सोशल नेटवर्किंग साईटवर जे काही ब्लॉग्स असतात किंवा जे काही मोठे मोठे प्रसिद्ध मंडळी असतात, ते जसे व्यक्त करतात स्वतःला, त्यांचा मोठा फॅन फॉलोअर असतो, त्याप्रमाणे कुठेतरी मुलं ही इमिटेट करत असतात. बरोबर. आणि हेच त्यांच्या बोलण्यातनं, वागण्यातनं दिसून मला वाटतं हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की या ज्या नवीन नेटवर्किंग साईट्स आपल्यामध्ये आहेत किंवा सोशल मीडिया जो आलेला आहे किंवा दुसरे मीडियाचे प्रकार असतील, या सगळ्यामधला राग व्यक्त करण्याच्या पद्धती, याचा हा एक खूप वेगळा आणि खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. याविषयी आपण बोलूया. पण तत्पूर्वी आपले हे विद्यार्थी मित्रमैत्रिणी जे आहेत ते विविध घटना पाहत असतात, त्यांच्या आयुष्यात काही घडत असतात, काही इतरत्र पाहत असतात. त्यामध्ये त्यांना जे प्रश्न पडलेत ते नाटुकल्याच्या रूपाने किंवा अभिनयाच्या रूपाने ते आपल्यासमोर मांडणार आहेत की अशी जर एखादी सिच्युएशन असेल तर त्याला आपण कसं हँडल करावं, त्यात व्यक्त झालेली रागाची पद्धत योग्य आहे, अयोग्य आहे, त्यात काही बदल होऊ शकतात का, हे सगळं आपण बघूया. कोण माझ्या दोन मित्रमैत्रिणी, कोणाला यायला आवडेल इथे? दोघींनी कोणीतरी या. हां, तू येशील? ओके. काय नाव आहे तुझं? पूजा. पूजा. मयुरी. पूजा आणि मयुरी आपल्याला काहीतरी करून दाखवणार आहेत, बघूया ते काय. हाय मयुरी, कशी आहेस? अगं काय झालं, असं तोंड काय तुझं? अरे यार, तुला माहिती आहे त्या 5 मार्क्ससाठी मी गेले यार. तू खूप, मला इतका माझा प्रचंड राग येतो ना, खूप राग येतोय मला. अगं नको, आपण नंतर करूया. अरे नंतर पण आताचं काय, तुला माहिती आहे ते 5 मार्क्स माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट होते. मला ना लिटरली इतका राग येतोय मला स्वतःचा. ते 5 मार्क्स मी क्लासमध्ये टॉप होणार होते यार. नको एवढं राग काढू स्वतःवर. अरे यार, माझ्या आई बाबांना काय सांगणार, ते 5 मार्क्स माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट होते यार. खरंच खूप राग येतोय मला माझा, खूप म्हणजे खूप.
5 मार्कांसाठी तिची खूप घुसमट होती आणि तिला स्वतःचाच राग आलाय. आपण ही एक आतापर्यंत विचार करत होतो की आपल्याला दुसऱ्याचा राग येतोय, पण तिला स्वतःचाच राग आलाय. आणि खूप प्रश्न आहेत की आता आई बाबांना मी तोंड कसं दाखवू, बरेच तिच्या पुढे मोठे प्रॉब्लेम्स आता उभे आहेत. अशा वेळेस काय करावं? मला वाटतं ही अगदी टिपिकल सिच्युएशन होती, कारण आजकाल इतकी कॉम्पिटिटिव्ह आणि असं सगळं वातावरण झालेलं आहे शाळेमध्ये. त्यामुळे तिच्या त्या बोलण्यातनं असं न बोलण्यासारखं जे होतं ना, की म्हणजे तिच्या शब्दांमध्ये जे नाही आलं पण तिच्या देहबोलीतनं आलं, तिने जे खांदे पाडले होते त्याच्यातनं आलं. तर त्यामुळे ना मगाशी आपण एवढंच पाहिलं की आपण जेव्हा राग व्यक्त करतो तेव्हा आपल्याला काय साध्य करायचं असतं, पण इकडे आपल्याला असं दिसलं की राग ही सुद्धा एकच भावना नाही आहे, ह्याच्यामध्ये खूप शेड्स आहेत. आणि ह्या आत्ताच्या सीनमध्ये आपल्याला जी ती सारखी म्हणते स्वतःचा राग येतोय, स्वतःचा राग येतोय, ते कुठेतरी तिला अपराधीपणाची भूमिका खात होती की मी थोडा आणखीन अभ्यास करायला हवा होता, गिल्टी वाटत होतं तिला मनातून खूप. आणि ह्या सगळ्याचं मग रूपांतर कुठेतरी जास्त भयानक होऊ शकतं. जसं आपण आजकाल पाहतो मुलं इतकी सुइसाईड अटेम्प्ट्स करतायत, म्हणजे आपल्याला मनातही नसतं की 5 मार्क गेले म्हणून मूल एवढ्या टोकाला जाईल. तुला नाही असं वाटत? हां, मॅडम बरोबर म्हणाल्या की तिच्या बोलण्यातनं सुद्धा जाणवलं की 5 मार्क कमी मिळाले, आता आई बाबांना मी काय सांगू. तर कदाचित तिला 5 मार्क कमी मिळणं हे तिच्यासाठी तेवढं महत्त्वाचं नसेल. म्हणजे तिला कदाचित तिला समजा 50 पैकी 40 मार्क मिळाले असेल, तिला त्याच्यात समाधान असेल, एरवी ती खुश राहिली असती, पण आता आई बाबा हा या फॅक्टरमुळे तिला जास्त वाईट आल्यामुळे तिचे मुळातच तिची भीती वाढली. त्या भीतीमुळे जसं मॅडम म्हणाल्या की मग एक सेट स्टँडर्ड होतं ज्याच्या खाली मी आलेली आहे, त्याच्यामुळे तिच्या मनात ती अपराधीपणाची भावना निर्माण झाली आणि त्याच्यातनं तो अँगर सुद्धा आलेला आहे. म्हणजे फक्त आपल्याला दिसताना सुद्धा तो अँगर न दिसता त्याच्या मागच्या बऱ्याचशा छटा आहेत ज्या आपल्याला जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. अशा वेळेस त्या व्यक्तीने काय करायला पाहिजे, कशा पद्धतीने? पहिल्यांदा ना सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की ह्या इतर भावना काय आहेत ह्या उलगडून पाहणं फार महत्त्वाचं आहे. आणि बरेच वेळेला पालक काय किंवा शिक्षक काय हे मिस करतात. म्हणजे केवळ ती स्वतःवर राग काढतेय, मग तिने कदाचित स्वतःचं कुठेतरी कापून घेतला हात किंवा कुठेतरी जीव द्यायचा प्रयत्न केला, काहीतरी अशी टोकाची, ती लगेच ते म्हणतात नाही नाही इतकं भयंकर आहे, एवढी का तू रागवलीस. पण त्याच्या आधीपासून जी एक भूमिका तयार होत होती की तिच्या मनात जी चिंता निर्माण झाली होती की आता उद्या माझा रिझल्ट लागेल, मग त्या रिझल्टमध्ये काय असेल, म्हणजे कुठेतरी ना ती तिच्या स्वतःची स्ट्रेस लेवल वाढवत नेत होती पहिल्यापासून. आणि जवळजवळ तिच्या मनाने असं घेतलं होतं की नाहीच हे माझ्या हाती लागणार आहे, त्या मनाच्या भूमिकेतच ती आली. त्या उलट आपण जर तिला अशा भूमिकेत तयार करून की काही होऊ शकतं, मार्क जास्त पडू शकतात, कमी पडू शकतात, तू दोन्हीसाठी तयारी ठेवायला पाहिजे आणि त्या हिशोबाने पुढला प्रयत्न चालू केला पाहिजे. तर ही जी मनाची तयारी आहे किंवा ही जी बैठक आहे मनाची, ही तयार करून घेणं हे माझ्या मते आपलं काम आहे. बरोबर. मूल एकट्याने कदाचित ते नाही करू शकणार. म्हणजे ही घटना आपल्याला आज होताना दिसतीये, पण कुठेतरी त्याची सुरुवात ही जेव्हा ती 10वीच्या वर्गात गेली तेव्हापासून घरातलं बदललेलं वातावरण, आई वडिलांनी निर्माण केलेला ताण ह्यात असू शकेल. पण अशा पद्धतीने रागावलेला जर कोणी व्यक्ती आपल्या जवळचे, तिला कसं सांभाळायचं? मगाशी म्हटलं तसं ओळखायला मदत करायची की तुला जे वाटतंय ते फक्त राग नसून त्याच्यामध्ये ह्या सगळ्या इतर भावना आहेत. एकदा ते बोलते झाले, एकदा त्यांच्या ह्या सगळ्या भावना बाहेर पडल्या की मग त्याच्यामध्ये तिचं जर कुठेतरी स्वतःबद्दल फार अति अपेक्षा असेल की त्या सिच्युएशनमध्ये मला वाटत होतं की मला इतके मार्क मिळतील, पण आईला वाटत होतं मला जास्त मिळतील, किंवा बाबा म्हणाले तुला एवढा मोठा क्लास लावला इतकी फी भरून, तर मग त्याचं काय, तू कधी चीज करणार. म्हणजे हे जे सगळे डायलॉग्स आहेत ना, जे इकडे बाहेर नाही पडू शकले, बरोबर, पण आपण त्यांच्याशी एकदा बोलायला लागलो, त्यांना बोलतं केलं की मग हे सगळे बाहेर पडतात. आणि मग ह्याच्यामध्ये आपल्या कंट्रोलमध्ये काय आहे, आपल्या हातात काय आहे, तर आपल्या हातात हार्ड वर्क आहे, खूप प्रयत्न करणं, आपल्याला जेवढा जमेल तेवढा. आणि मग शेवटी जे फलित आहे ते काय असणार आहे आपल्याला माहिती नाही. बरोबर. त्यासाठी स्वतःला ब्लेम करून काय फायदा आहे. रागाची सुरुवात कुठेतरी आपल्या मनात होत असते आणि तो जर वाढू दिला तर त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात. म्हणून अगदी सुरुवातीलाच आपल्या मनातला राग ओळखणं ही एक अतिशय महत्त्वाची पायरी. यानंतरही अनेक पायऱ्या असतात. या रागावर नियंत्रण कसं मिळवायचं याविषयीही आपण बोलणार आहोत, पण त्यापूर्वी घेऊया छोटीशी विश्रांती. अवतीभवतीच्या घडामोडींचं समतोल भान येण्यासाठी पाहायलाच हव्या सह्याद्री वाहिनीवर दुपारी 2:30च्या बातम्या. यंग तरंगमध्ये पुन्हा एकदा आपणा सगळ्यांचं स्वागत. आज आपण राग
का येतो आपल्याला, स्वतःवरती आपण का रागवतो, दुसऱ्यांवर का रागवतो, या विविध गोष्टींचा विचार करतोय. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण एक छोटीशी इथे नाटुकलं पाहिलं होतं की स्वतःवर चिडलेली मुलगी होती, 5 मार्क कमी मिळाले म्हणून, आणि त्याविषयी आपण बोलत होतो. स्वप्नील सर, आणखीन काय सांगाल याविषयी? मगाच्या घटनेमध्ये आपण बघितलं की ती मुलगी आपल्याला आलेला राग समोरच्या मैत्रिणीला सांगत होती, ती व्यक्त करत होती. पुष्कळदा असं होतं ना की हा राग व्यक्त केला जात नाही, तो मनातल्या मनात कुठेतरी धुमसत राहतो. आणि मग अशा वेळेला मनामध्ये ना मनाच्या तळाशी कुठेतरी असे विचार येत राहतात ज्याच्यामध्ये स्वतःला कुठेतरी ब्लेम केलं जातं. आणि मग सारखं सारखं त्या नैराश्याच्या स्थितीत असताना मग मुलं स्वतःला दोष देण्याचा प्रयत्न करतात. मग मी ना मूर्खच आहे किंवा मला जमतच नाही, किंवा खूप जर जास्त मार्क मिळवणारी किंवा हुशार अशी मुलं असतात त्यांना कधी असे समजा कमी मार्क मिळाले तर ते कदाचित सहन होत नाही. आणि अशा वेळेला सुद्धा मग ते एक अपयश पचवणं मुश्किल जातं आणि त्याच्यामुळे मग स्वतःवर निगेटिव्हली स्वतःकडे बघणं आणि त्याच्याप्रमाणे मग ते निगेटिव्ह विचार सुरू होत जातात. त्यामुळे अशा मुलांशी बोलताना हे महत्त्वाचं त्यांना सांगणं गरजेचं आहे की ती एक घटना होती आणि त्या घटनेमधनं तुझा एक परफॉर्मन्स होता किंवा तुझं ते एक तू व्यक्त केलं होतंस तुझं कर्तृत्व किंवा तुझा अभ्यास त्याच्यातनं, पण त्याचा अर्थ असा नाही की तू अपयशी आहेस. तुला मिळालेलं ते त्या टास्कमध्ये तुला यश किंवा अपयश मिळालेला त्याच्यावर तुझी किंमत अवलंबून नाही आहे. बरोबर. कारण का जर समजा ह्या सगळ्या घटनेवरनं एखाद्या मुलाने स्वतःला कमी लेखलं आणि स्वतःची किंमत जर शून्य केली तर मग त्या स्टेटमध्ये राहून सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह ॲक्ट्स करण्याचे बरेचसं संभव त्याच्यामध्ये असतो. बरोबर. त्यामुळे त्या मुलांशी बोलताना ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा पालकांनी, शिक्षकांनी ह्या गोष्टींच्या तळाशी पोहोचणं सुद्धा गरजेचं आहे. आणि त्या अशा परिस्थितीत आपण आहोत असं जर आपल्याला वाटत असेल तर मुळात आपण कोणाकडे तरी जवळच्या व्यक्तीकडे व्यक्त होणं सुद्धा खूप गरजेचं आहे. अशा अनेक प्रकारच्या घटना असतात की जेव्हा आपण खूप उद्विग्न होतो, खिन्न होतो आणि मग त्याचं रूपांतर पुन्हा चिडचिड, राग यामध्ये होतं. अशीच आणखीन काही प्रसंग आपल्याला हे विद्यार्थी मित्र करून दाखवणार आहेत आणि मग आपण पुन्हा जसा या घटनेचा विचार केला तसा अनेक अंगांनी त्या घटनेचा विचार करता येतोय का बघूया. सुन ना यार, मुझे तुझसे बात नहीं करनी. अरे यार सुन ना, क्या जा हुआ? बोला ना. उस दिन मैंने तुझे जो सीक्रेट बताया था तो मैंने सुना तूने सबको बता दिया. नहीं यार, मैंने किसी को नहीं बताया है. मैं जानता हूँ तूने बताया. यार तू याद कर ठीक से, मैंने किसी को नहीं बताया है. तूने किसी को तुझे बताया था क्योंकि तू मेरा सच्चा दोस्त था, बट अब नहीं है. मैंने गलती की तुझ पर भरोसा करता. अरे यार छोड़ना, दोस्तों दोस्त में होता है ऐसा. अरे यार छोड़ना, बात नहीं करनी. नहीं, गलती किसको बताकर अब से किसी पे भी भरोसा नहीं करूँगा. मुलांचं जे भावविश्व असतं त्यामध्ये अशा पद्धतीची मैत्री आणि या मैत्रीमधले सिक्रेट्स आणि त्यामध्ये असलेला एक विश्वास असतो की हा माझा खरा मित्र आहे आणि त्याविषयीच्या काही कल्पना असतात खऱ्या मैत्रीच्या सुद्धा. तर अशा पद्धतीचं भांडण अनेकदा म्हणजे पालकांना पत्ताही नसतो की मुलांच्या भावविश्वात असं काही घडतंय, पण ते मुलावरती मात्र खूप खोल परिणाम करत असतं. काय करावं अशा वेळेस? मगाशी आपण पाहिलं होतं की केवळ शुद्ध राग, फक्त राग, संताप जसं ट्रॅफिक मध्ये अडकलेल्या माणसाचा असतो. त्यानंतर आपण पाहिलं सेल्फ ब्लेम, आणि मगाशी आपण असं पाहिलं की कुठेतरी स्वतःलाच दोष देणं की चुकलं, दुसऱ्या कोणाचं नाही, माझंच चुकलं. पण इकडे ना आपल्याला आता त्याच्यावरचा पण आलेला राग दिसतोय की हा इतका नालायक मुलगा आहे, ह्याला खरं शिक्षा झाली पाहिजे की तो सगळ्यांना जाऊन सांगतो. मग शिवाय स्वतःचा राग की मी पण मूर्ख ना, मी त्याला ट्रस्ट केला. आणि मग हे जे सॉर्ट ऑफ तोंड दाबून राहण्याची परिस्थिती की हे मी आता आणखी कोणाला सांगू शकत नाही. बरोबर. तर अशी मुलं आमच्याकडे खूप येतात की ही परिस्थिती आपण आणि कोणाला सांगू अशासाठी शकत नाही, कारण मग आपण आपली वल्नरेबिलिटी आणखीन दाखवू. म्हणजे आपण जर हे उघड केलं की त्याच्या ह्या वागण्याने मी एवढा हर्ट झालो, तर ते सिक्रेट आपल्यासाठी किती प्रेशस होतं हे सगळ्यांना कळेल. म्हणजे बरेच वेळेला ह्याच्यामध्ये हार्ट ब्रेक्स असतात, मुला मुलींची नाती असतात, आणि कुठेतरी सगळं तुम्ही मगाशी सोशल मीडियाचा उल्लेख केलात तर सगळे टपूनच बसलेले असतात बघायला की अरे हा ह्याचं आणि हिचं काहीतरी होतं बरं का, आणि मग ते आता ब्रेकअप झाला. म्हणजे कुठेतरी ना आजकाल हे पब्लिक नॉलेज पटकन होऊन जातं आणि ते मुलांना फार हर्ट होतं. तर ह्याच्यामध्ये आपल्याला, मला वाटतं नाही तुला वाटत, हे हर्ट आणि राग, संताप सगळ्याच छटा आपल्याला ह्याच्यामध्ये दिसल्या आणि त्या खूप महत्त्वाच्या होत्या. मैत्रीमधल्या ताणाचा, तिथे झालेल्या भांडणाचा आपल्या एकंदर मानसिक स्वास्थ्यावर कसा परिणाम होत असतो हे आपण या उदाहरणातून पाहिलं. आज इथे उपस्थित असलेली सगळी मुलं आहेत ही खूप छान अभिनेते अभिनेत्री आहेत, खूप छान सिच्युएशन्स त्यांच्या मनामध्ये आहेत, कदाचित चांगले लेखकही असतील. तर अशीच आणखी एक सिच्युएशन, आणखी एक घटना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. क्या हुआ विवेक, तुम इतने उदास क्यों हो? अरे यार तुझे पता है मुझे बस 2 मार्क्स से इस कॉलेज में एडमिशन मिलते मिलते रह गया.
कोई बात नहीं, लाइफ में अप एंड डाउन तो आते रहते हैं, अगली बार अच्छे से कोशिश कर लेना। पर लास्ट से मेरे फ्रेंड को तो इसी सेम मार्क्स से इस कॉलेज में एडमिशन मिल गया था ना। तो तुम किसी और कॉलेज में ट्राई कर लेना ना। पर नहीं, मुझे इसी कॉलेज में ॲडमिशन चाहिए यार, मैं बैड लकी। हा पण पुन्हा एक रागाचाच प्रकार आहे आणि पुन्हा एक थोडासा सेल्फ ब्लेम पण आहे त्याच्यामध्ये आणि नशिबाला दोष देणं. म्हणजे मला खूप राग आला तर मी काय करते, जेव्हा मला असं वाटतं आता काहीच उपाय नाही, मी नशिबाला दोष देते, दैववादी होते. तर हे कितपत योग्य आहे? मला इतकी गंमत वाटली हा सीन बघून, कारण खरंच ना आजकाल मला वाटतं आणखीन छोटी मुलं 10वी पास होतात मला वाटतं. त्यामुळे हा बिचारा इतका दुःखाने सांगतोय की गेल्या वर्षी हा कट ऑफ होता आणि ह्या वर्षी तो वाढला. म्हणजे ना कुठेतरी तुम्ही म्हणालात तसं किती नशिबाला दोष की मी गेल्या वर्षी पास झालो असतो तर मला हे कॉलेज मिळालं असतं. अशा वेळेला रागामुळे ती व्यक्ती कुठेतरी झापडं लावल्यासारखी बाकी काही बघायला तयार नसते आणि त्याच्यातून मग हे असं विषण्णता, एक डिप्रेशन असं येऊ शकतं की जिकडे नॉर्मली आपल्याला सगळे पर्याय दिसले असते पण ह्या परिस्थितीत अजिबात दिसत नाहीत आणि फक्त चीड आलेली असते की ह्याच वर्षी का हाय कट ऑफ आणि मलाच का कमी मार्क. त्यामुळे हा मला मुद्दा खूप छान वाटला ह्या संवादामध्ये. मगाशच्या उदाहरणांमध्ये आपण बघितलं म्हणजे असं आपल्याला नेहमीच बघायला मिळतं की एक्सटर्नल फॅक्टर्स म्हणजे जिथे कॉलेजचे पॉलिसीज म्हणा किंवा नियम म्हणा ज्याच्यामुळे काही येणाऱ्या संधी असतात आपल्याला ती संधी हुकते आणि अशा वेळेला एक स्वतःवरचा राग तर असतोच पण ना हळूहळू प्रचलित व्यवस्थेबद्दल सुद्धा राग यायला सुरुवात होतो. मग अशामुळे मग ते पॉलिसीज ते कॉलेजेस प्रशासनच कसं मग ते वाईट आहेत किंवा मग ती संस्थाच कशी चुकीची आहेत इथपर्यंत सुद्धा त्या रागाचं ना काय म्हणतात ना रूपांतर होतं. एका बाजूला राग आहे आणि त्याच बाजूला अत्यंत नैराश्य येऊन कुठेतरी एक विरक्ती येणं आणि मला यातलं काही करायचंच नाही अशी एक पळवाट सुद्धा शोधली जाऊ शकते. अशा वेळेला त्या मुलांना रियालिटी काय आहे आणि तिथे माझा कितपत घडणाऱ्या गोष्टींवर माझं कितपत नियंत्रण आहे त्याच्यामध्ये मी काय करू शकतो याची जाणीव करून देणं तरी महत्त्वाचं आहे. म्हणजे कदाचित बाहेरचे घटक आपण लगेच बदलू शकत नाही म्हणजे त्या कॉलेजची कट ऑफ लिस्ट आपण काही जाऊन लगेच चेंज करू शकणार नाही पण अशा वेळेला माझ्या हातात काय आहे माझ्या नियंत्रणात काय आहे जे मी करू शकतो याची जरी जाणीव आपण मुलांना करून दिली तर कदाचित त्यांना आपण म्हणजे नैराश्याकडे जाण्यापासून त्यांना रोखू शकतो. बरोबर. म्हणजे हेच कॉलेज पाहिजे हाच अभ्यासक्रम पाहिजे हा हट्ट सोडून सुद्धा कदाचित भविष्यातली चांगली संधी तुम्हाला मिळू शकते. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे मुलांच्या दृष्टिकोनातून आणि तुम्ही आता ह्या सगळ्या घटना पाहिल्यात त्या दोघांनीही आपल्याला इतकं छान मार्गदर्शन केलं. आणखी काही प्रश्न आहेत तुमच्या मनामध्ये? मॅम जे दुसरा प्रसंग होतं त्यात तो जो मुलगा होता तो त्याच्यावर विश्वास एवढा करत होता पण त्याने जो त्याचा विश्वासघात केला तर मग त्याचा राग त्याच्यावर येणं त्याचं शक्यच आहे ना किंवा नाही? काय बघा तुम्ही थोडंसं ॲक्शन रिप्ले मनातल्या मनात केलात तर तुम्ही काय बघाल की एक जण दुसऱ्याला म्हणतो की मला माहिती आहे तू सांगितलंस सगळ्यांना आणि दुसरा म्हणतोय नाही रे मी नाही सांगितलं. आता नॅचरली तो असंच म्हणणार तो असं नाही सांगणार की होय मी सांगितलं म्हणून पण आपल्याला तिराईत म्हणून पाहताना असं लक्षात येतं की खरं कोणालाच माहिती नाहीये म्हणजे खरंच त्यांनी फोडलं होतं का आणखीन कोणी सांगितलं होतं पण आता कसं त्याच्या मनात हा होरा पक्का झालाय की हा आपला दोस्त आपण समजत होतो आणि तो नाहीये. तर जो राग आहे ना हे मला तुमच्या लक्षात आणून द्यायचं आहे की जो राग येतोय ना तो परिस्थितीवर सध्या थोडा कमी आहे त्या व्यक्तीवर जास्त आहे. हां की मला कोणी समजा आपण असं इमॅजिन करूया की त्या सिच्युएशनमध्ये त्याला कोणीतरी मुलगी आवडायची आणि त्यांनी तिला ह्याला सांगितलं की मला ती आता हे कॉमन आहे ना सगळ्याच ॲडोलेसंट ग्रुपमध्ये हे होणार तर ती आवडत होती का नव्हती हा भाग आता बाजूलाच राहिला. आता हा कसा नालायक आहे आणि त्याला मी कशी शिक्षा करीन ह्यालाच सगळ्यात जास्त प्राधान्य मिळालं. त्यामुळे होतंय कसं ना की आपण जेव्हा अशा सिच्युएशन्समध्ये रागवतो ना तेव्हा मूळ मुद्दा कुठेतरीच विसरून जातो आणि आता हा एक गुस्सा जो आहे आपल्या मनामध्ये जो राग आहे आणि जो सूड आहे मगाशी सर जसं म्हणाले की आता कधीतरी मी ह्याला धडा शिकवणार आणि कधीतरी मी पण त्याचं सिक्रेट फोडणार मग ती कशी विशेष सायकल चालू होते की पुढल्या वेळेला तो मुद्दामून जाऊन 4 लोकांना सांगेन की तुला पण ह्याचं माहिती नाही. आता पहिल्यांदा त्यांनी नसलं सांगितलं तर बरोबर मग त्याचा परत राग येणार की अरे मी आधी बोललो नाही आणि हा आता माझे जाऊन सिक्रेट सांगतो. तर ह्याच्यात ना मग मिसट्रस्ट एकमेकांवर अविश्वास मग दुरावा मग दोस्त तुटणं म्हणजे तुमच्या लक्षात यायला हवं आपल्याला की त्या एका रागातून किती परिणाम झाले आणि हे दोघं इतके घट्ट मित्र ते आता एकमेकांचं तोंड बघायला मानत नाही. तर हे लक्षात घ्या तुम्ही की अगदी बरोबर आहे त्यावेळेला राग येणं पण साहजिक आहे पण थोडा विचार केला पाहिजे की हे कशावरून खरं. त्या उलट त्यांनी त्याला जर विचारलं असतं की तू बस आणि मला सांग तू कुणाकुणाशी बोललास मी तुला बोललो होतो तर कदाचित कळेल काय खरं झालं आणि नाही झालं. नक्कीच.
म्हणजे त्या परिस्थितीची पूर्ण चाचपणी आपल्याला करायला हवी. आणि कुणाला काही विचारायचंय? एखादी कॉन्फरन्स आली आहे आणि बॉसला खूप राग आलेला आहे आणि तिने रागाच्या भरात समोर असलेला पाण्याने भरलेला ग्लास आहे तो उचलून समोरच्या एखाद्या एम्प्लॉयवर टाकला आणि त्यावर त्या एम्प्लॉयनी रुमाल काढून ते जे पाणी पडलं त्या तोंडावर ते पुसलं आणि विचारलं की सर तुम्ही काय बोलत होता. मग ही त्याने दिलेली रिॲक्शन ही बरोबर आहे का? आणि ह्याच्यात तू विचार कर ना की आता तो बॉस तो किंवा ती असेल आणि एम्प्लॉई पण तो किंवा ती असेल तर ह्याच्यावर कितीतरी मुद्दे झगड्याचे निर्माण होतील. मी तुम्हाला अवेअर करते की आजकाल जेंडर हॅरेसमेंट, सेक्शुअल हॅरेसमेंट, की तो पुरुष बॉस असेल आणि स्त्री एम्प्लॉई असेल तर त्याच्यावरनं नवीन झगडा चालू होईल. त्यामुळे आत्ता आर्ग्युमेंट पुरतं आपण समजूया की दोघी बायका होत्या आणि ते बॉस चिडून त्यांनी ग्लास फेकला. आता तुम्हीच सांगा सगळे की त्या एम्प्लॉईनी आपला चेहरा रुमालानी पुसला आणि शांतपणे आपला जुना जो पॉइंट होता तो पुढे बोलायला लागली तर परिणाम काय होईल? तुम्हाला काय वाटतं? त्याची चूक कळेल. हा, बॉसच वरमेल ना की हे काय केलं मी, म्हणजे मी किती चाइल्डिश वागले आणि ही इतकी शांतपणे तोंड पुसून पुढे. म्हणजे मेसेज काय मिळाला की काम महत्वाचं. तू चिड नाही तर नको चिडू, मी चिडेन नाही तर नको चिडू, पण काम पुढे चालू राहिलं पाहिजे. आपण तिथे काहीच रिॲक्ट न केलं तर असं कामावर म्हणजे फोकस राहीलच. दुसरं म्हणजे मग काही जण असे प्रश्न विचारतील, मग समोरच्याने तोंडावर पाणी फेकलं म्हणजे तो बॉसही झाला किंवा काही झालं तर मग आपण तसंच सहन करायचं का? तर मग त्या प्रसंगाला अनुसरून कदाचित त्या त्या कर्मचाऱ्यांनी काय विचार केला की ठीक आहे आत्तापुरतं काम महत्त्वाचं आहे, पण मग आतमध्ये जो आलेला राग आहे तो व्यक्त होणं सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे त्याकरता तो राग कुठल्या तरी सकारात्मक पद्धतीने सुद्धा बॉसकडे, म्हणजे काही काही आपण विचार करतो की बॉसला कसं सांगायचं, पण नाही, काही वेळेला तेही गरजेचं असतं की समोरच्या व्यक्तीला, मग ती बॉस असो किंवा मित्र असो, आपली ही भावना आहे, आपल्याला ह्या गोष्टीचं त्या व्यक्तीच्या त्या वर्तनाचा आपल्यावर असा परिणाम झालेला आहे, राग आला त्याचा, हे समोरच्याला कळणं सुद्धा गरजेचं असतं. म्हणजे या सगळ्या चर्चेचा मतितार्थ असा दिसतोय की मुळात आपला एक स्वतःशी संवाद असणं आणि आपल्या आजूबाजूच्या घटकांशी संवाद असणं हे खूप महत्वाचं आहे. एक तुम्हाला गमतीची गोष्ट सांगते, मुलांना आवडली तर पहा. कधी कधी ना नुसतं चर्चा करून सोल्युशन्स नाही निघत की त्या बॉसनी सांगायचं की बरं माझं चुकलं आणि एम्प्लॉयनी म्हणायचं बरं जाऊ दे मॅडम, ठीक आहे होतं असं. तर अशी एक गमतीची गोष्ट आहे की एक साधू होता आणि एक राजा होता. तर त्या राजाला हवं होतं काहीतरी नवीन शिकायला, म्हणून तो सरळ साधूकडे गेला आणि म्हणाला मला ना आत्ताच्या आत्ता स्वर्ग आणि नरक ह्याच्यातला फरक समजावून सांगा. तर तो साधू शांत बसला होता. तो म्हणाला तुला स्वर्ग आणि नरक मधला फरक चान्सच नाही, तुला समजावणंच शक्य नाही स्वर्ग आणि नरक मधला फरक. तर राजाने तलवार उपसली आणि म्हणाला काय नालायक गाढव आहेस तू, तुला एवढं पण कळत नाही, स्वतःला साधू म्हणवतो, ताबडतोब शिकव मला, मी राजा आहे. तर तुम्हाला तुला आत्ता जे वाटतंय ना तो नरक, तुला जो इतका राग येतोय ना भयंकर, हाच नरक. तर राजा एकदम वरमला आणि म्हणाला नाही महाराज, खरंच तुम्ही किती ज्ञानी आहात आणि तुम्ही मला एका शब्दात हे सगळं समजावून सांगितलं, मी अगदी तुमच्या पाया पडतो. तुम्हाला जो वाटतंय ना जी भावना, तो स्वर्ग आहे. संगीतामध्ये सुद्धा राग असतात आणि आपल्या मनात सुद्धा येणारा राग असतो, पण संगीतातला राग हा इतरांना आनंद देतो आणि आपल्या मनातला राग मात्र केवळ आपल्याला त्रास देतो असं नव्हे तर इतरांना सुद्धा तो खूप त्रासदायक असतो. यामध्ये संवादाचं खूप महत्त्वाचं स्थान आहे असं आपण म्हणतो आहोत. तर हा संवाद करण्याचे आता खूप माध्यम आहे. मगाशी जो उल्लेख झाला की आता नेटवर्किंग साइट्स आहेत, सोशल मीडिया आहेत, प्रसार माध्यमं सुद्धा आपल्याशी वेगवेगळ्या प्रकारे संवाद साधत असतात. तर यामधून व्यक्त होणारा राग याविषयी मुलांना काय वाटतंय ते जाणून घेऊया. काय वाटतं तुम्हाला? जर मी आता कुठल्या सोशल नेटवर्किंग साईटवर एक फोटो टाकला आणि त्याला लाईक्स जास्त भेटले नाही तर त्यामुळे मला एक स्वतःबद्दल राग निर्माण होतो आणि त्याच्यामुळे मी डिप्रेस्ड होते. मग तो राग मी कसा सांभाळू? आपण आपल्याला आवडणं ही जी कॉन्सेप्ट आहे आपल्या कलागुणांवर अवलंबून राहिलेली नाही आहे फारशी. म्हणजे समजा मी फेसबुकवर एखादा फोटो टाकला तर त्याला किती लाईक्स मिळतात आणि माझ्या मित्राने जर किंवा मैत्रिणीने फोटो टाकला तिला किंवा त्याला किती लाईक्स मिळतात ह्याच्यावरनं सुद्धा कॉम्पिटिशन असते. मग जसं तू म्हणालीस ना की तो राग म्हणण्यापेक्षा आपल्याला एक ॲज कम्पेअर टू अदर्स म्हणजे इतरांपेक्षा आपल्याला कुठेतरी लाईक्स कमी मिळालेले आहेत, मग त्याच्यावर मग माझा सेल्फ वर्थ म्हणजे मी चांगली का वाईट हे ठरतंय का हे आपल्याला बघावं लागेल. म्हणजे मला लाईक्स कमी मिळाले म्हणजे मी पॉप्युलर नाही असा त्याचा एक अर्थ होतो का? दुसरा, समजा माझ्याकडे काही इतर कलागुण असतील तर ते महत्त्वाचे, ते एक्सप्रेस होणं महत्त्वाचं की माझ्या फेसबुकच्या फोटोवर लाईक्स किंवा कमेंट्स येणं महत्त्वाचं? तर हा विचार करायला म्हणजे तुम्ही सगळ्यांनी शिकलं पाहिजे आत्तापासूनच. कारण का मागे काही मुलांबरोबर एक वर्कशॉप करत होतो, सोशल मीडिया आणि त्याचं पडसाद कसे उमटतात.
तर अशा वेळेला त्यांना आम्ही वेगवेगळ्या सिच्युएशन्स दिल्या होत्या आणि त्यांना समजा ही सिच्युएशन तुमच्या आयुष्यात घडली तर तुम्ही त्याचं फेसबुकवर स्टेटस कसं टाकाल असं त्यांना आम्ही एक सिच्युएशन दिली होती. मग त्याच्यामध्ये अशाच आम्ही सिच्युएशन्स घेतल्या होत्या की समजा क्लासमध्ये एखाद्या मुलाला बाई ओरडल्या तर लगेच ह्याने फेसबुकवर कमेंट टाकली की ह्याला ओरडल्या. मग त्याच्यावर येणारं म्हणजे आम्ही त्यांना व्हिज्युअलाइज करायला सांगितलं होतं. आणि अशा पूर्ण परिस्थितीमध्ये कधी कधी ते गंमत म्हणून घेतलं जातं, कधी कधी ते कॅज्युअली घेतलं जातं, पण मग त्या समोरच्या मुलाच्या किंवा मुलीच्या मनावर त्याचे काय पडसाद उमटत असतील हे आपण विसरतो. आणि मॅडम मला यात आणखीन एक विचारायचं की आपण एका फार मोठ्या माध्यमातून स्वतःचा राग व्यक्त करतो आहोत, तर त्याचा आपला राग कदाचित खूप तात्कालिक असतो, पण तिथे मात्र आपली कमेंट ही पुढे दीर्घकाळपर्यंत राहणार असते, तर त्याचा आधी विचार केला पाहिजे का? अगदी खरं. आणि अशी कितीतरी आपण सिच्युएशन्स पाहतो की ज्याचे काही भयंकरच त्याचे पुढे परिणाम झाले, म्हणजे शेवटी त्या व्यक्तीवरच ते उलटले सगळे परिणाम. तर जसं आपण मुलांना लहानपणी शिकवतो, तुम्हाला सगळ्यांनाच तुमच्या घरातल्या लोकांनी लहानपणी शिकवलं असेल की तुम्ही काही बोलाल तर आधी थोडा विचार करा की आपण काय बोलतोय, त्याचा काय परिणाम होईल. तर जेव्हा तुम्ही फेसबुकवर किंवा कुठल्या तरी सोशल नेटवर्कवर हे टाकता तेव्हा तुम्ही एकाशी आणि दोघांशी नाही तर हजारो लोकांशी बोलत असता. त्यामुळे ते परिणाम कितीतरी मोठे होतील आणखीन. म्हणजे मला तर वाटतं की सोशल नेटवर्किंग साईट्स आल्यापासून आपण जास्त मॅच्युअर, जास्त आपल्या स्वतःवर कंट्रोल ठेवायची गरज आहे. माध्यमातून रागाचं कुठेतरी उदात्तीकरण होतं असं तुम्हाला वाटतं? नक्कीच ग्लॅमरायझेशन होतं. मूवीज, फिल्म्स, नाटकं ह्या सगळ्यातून कुठेतरी इतकं ग्लॅमर असतं की अरे वा ह्यांनी एवढ्या मस्त पद्धतीने राग व्यक्त केला. त्या उलट काही काही चांगल्या चित्रपट किंवा नाटकातनं आपल्याला असं दिसतं की किती शांत राहून एखादी व्यक्ती आपला मुद्दा मांडू शकते. तर आम्ही नेहमी हे फरक दाखवून देतो की एकाच परिस्थितीमध्ये आपण प्रत्युत्तर खूप चिडून देऊ शकतो, भयंकर भडकून, किंवा आपलं डोकं शांत ठेवून पण भडकल्याचं किंवा चिडल्याचा आव आणून आपण हे करू शकतो, आणि किंवा काहीच करत नाही, आपण सोडून देतो. तर जो दुसरा मुद्दा आहे ना की आपण स्वतः खरे भडकलेलो नाही आहोत, रागवलेलो आहोत, आपल्याला आवडलेलं नाही आहे काय घडलंय ते, पण आपण असं दाखवतोय सगळ्या जगाला की मी भयंकर भडकलो आणि मला हे सहन होणार नाही आहे. तेव्हा त्याचा आपल्याला सगळ्यात जास्त परिणाम दिसतात, कारण आपण नीट विचारीपणाने आपली पुढली मूव्ह प्लॅन करत असतो. तर ते आपण शिकून घेतलं पाहिजे. बरोबर. आणि हे आता मला वाटतं लहान वयातच शिकून घेणं खूप महत्त्वाचं झालंय. कधी कधी असं होतं की दोघं जण फार चांगले मित्रमैत्रिणी आहेत, आपण थोड्या दिवसात म्हणजे आजूबाजूच्या लोकांमुळे म्हणा किंवा काही गोष्टींमुळे परिणाम होतो आणि त्यांच्या मैत्रीवर त्याचा परिणाम होतो, आणि ते म्हणजे त्यांची मैत्री थोडी थोडी विरळ होत जाते, चिडवण्यामुळे म्हणा किंवा काही असू शकतं. त्याच्यामुळे त्यांची मैत्री कमी होत जाते आणि बोलत नाहीत एकमेकांशी, किंवा बघितलं तरी बोलणं होत नाही. तर असं झाल्यावर काय करावं? एक आपल्याला नक्की शिकायला मिळालं आधीच्या ॲक्शन्सवरून की जे काय आपल्याला वाटतं घडलंय ते कुठेतरी चेकआउट करणं गरजेचं आहे. हां, की समजा कोणीतरी आपल्याशी बोलत नाही आहे तर धरून चालायचं की ह्याला मी आवडतच नाही बहुतेक. त्याच्याऐवजी आपण जाऊन जर बोललो की माझं काही चुकलं का, तू हल्ली तोंड फिरवून निघून जातोस, बोलतच नाहीस, तर काही चुकलं असलं तर सांग, मी रेक्टिफाय करायला तयार आहे. किंवा आपल्याला माहिती आहे, आपण आता मगाच्या ज्या मुलांनी त्याला माहिती आहे आपण बोललो ह्याच्याविषयी, आणि त्यांनी स्वतःहून जर जाऊन सांगितलं की खरं सांगू का माझं चुकलं, मी बोललो पण माफ कर मला आणि लक्षात घे की मी खरंच परत असं कधी करणार नाही. तर ह्याच्यामध्ये ना आपण अंगावर जबाबदारी घेतोय की जे काय बिघडलं, जे काय बिनसलं ते व्यवस्थित करायला परत माझ्याच हातात आहे. मला वाटतं हे आपल्या हातात आपले धागेदोरे ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. मगाशी तिने जो पॉईंट केला की फोटो टाकला आणि लोकांनी पुरेसे लाईक्स दिले नाहीत, म्हणजे तुम्ही तुमच्या भावनांच्या सगळ्या नाड्या लोकांच्या हातात देताय. बरोबर. तुमच्या हातात काहीच नाहीये. म्हणजे मी स्वतःला लाईक करायचं का नाही हा मुद्दा बाजूलाच राहिला, लोकांनी मला लाईक करायचं का नाही ह्याला जास्त महत्त्व मिळालं. बरोबर है ना. पण तुम्ही स्वतःला जर लाईक केलं नाही तर लोक कशाला करतील. मॅडम आता जे म्हणाल्या की परिस्थिती ही अनेकदा आपल्याला वाटते त्यापेक्षा खूप वेगळी असू शकते, आणि यामुळे आपण एखाद्या घटनेकडे ज्या पद्धतीने बघत असतो भविष्यात आपल्या लक्षात येतं की ती घटना तशी नव्हतीच. असंच काहीसं या पुढच्या ध्वनी चित्रफितीत पण होतंय, पाहूया. ही गोष्ट आहे मंदाची, जिचं नुकतंच लग्न झालंय आणि ती तिच्या सासरी गेली. सासरी जाताच मंदाचा सासूरवास सुरू झाला. सासूचं बोलणं, टोमणे, मारहाण सुरू झाली. मंदा हैराण झाली. हे सगळं कसं थांबवायचं तिला काही कळेना. शेवटी तिने विचार केला गावातल्या वैद्यांना भेटायचा. ठरवल्याप्रमाणे ती वैद्यांकडे गेली. त्यांना तिने सगळी हकीकत सांगितली आणि हा सासूरवास आपल्या मृत्यूनंतरच थांबेल की काय अशी भीतीही व्यक्त केली.
यावर रामबाण उपाय म्हणून वैद्यांकडे तिने अशा औषधाची मागणी केली जेणेकरून तिच्या सासूचाच काटा निघावा. तिच्या या पराकोटीच्या विचारांनी हादरलेल्या वैद्यांनी तिला पुन्हा एकदा विचार करायला सांगितला. मंदा तिच्या विचारावर ठाम होती. मंदा लागलीच तयार झाली. वैद्यांनी तिला पांढऱ्या रंगाची औषधी पावडर दिली आणि ती दररोज सासूला चहात घालून द्यायला सांगितली आणि याबद्दल गुप्तता बाळगायला सांगितली. तसंच याबद्दल कुणालाही संशय येऊ नये म्हणून सासूसोबत प्रेमाने वागायला, तिची सेवा करायला सांगितलं, जेणेकरून कुणालाही ही शंका येऊ नये की मंदानी तिच्या सासूला विष दिलंय. अशा प्रकारे दिवसांमागून दिवस जात 6 महिने उलटले. आता जसं मंदाचं सासूबाईंसोबतचं वागणं बदललं, त्यांचंही मंदाबरोबरचं वागणं बदललं. त्या दोघीही आता एकमेकींवर खुश होत्या. मंदाला सासूबाईंमध्ये स्वतःची आई दिसू लागली, तर सासूबाईंना मंदा स्वतःच्या मुलीसारखी भासू लागली. आता मात्र मंदा संभ्रमात पडली. ती पुन्हा धावत पळत वैद्यांकडे गेली. त्यांना तिने बदललेली परिस्थिती सांगितली आणि त्यांनी आधी दिलेल्या विषाचा परिणाम नाहीसं करायचं औषध ती त्यांच्याकडे मागू लागली. वैद्यांच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. ते मंदाला समजावू लागले की त्यांनी मंदाच्या सासूला मारायला विष नाही तर गोड साखर दिली होती आणि सोबत सासूची काळजी घ्यायची, तिच्यावर प्रेम करायची अट घातली होती, ज्याने मंदाच्या वागण्यात फरक पडला आणि त्याचा परिणाम म्हणून तिच्या सासूबाईंच्या वागण्यातही बदल घडला. वैरानी नाही तर प्रेमानेच एखाद्याचं मन जिंकता येतं. ही गोष्ट मला वाटतं खूप काही शिकवणारी होती. अनेकदा आपण राग आला की इतरांकडे बोट दाखवतो, पण कदाचित थोडासा आपल्या आत डोकावून बघितलं तर सुद्धा तो राग कमी होऊ शकतो, त्याचं निवारण होऊ शकतं. तुम्ही काय सांगाल याविषयी? मुलांना अगदी सगळ्यांना समजेल अशा प्रकारे ते राग आणि आपल्या वर्तनावर कसं कंट्रोल असावं. सर, या बाबतीत मला एक सांगायला आवडेल, तुम्हाला ही एवी जर आवडली असेल तर ही आमच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनीच तयार केलेली आहे. अरे वा. आपण या व्हिज्युअल्समध्ये बघितलं की त्या सुनेला सासूबद्दलचा राग आला होता. जेव्हा केव्हा आपण रागात असतो तेव्हा आपण आयदर आपण स्वतःकडनं किंवा दुसऱ्याकडनं काही अपेक्षा करत असतो. म्हणजे अपेक्षा म्हणण्यापेक्षा आपण हट्टावर असतो. त्यामुळे काय होतं, अशा वेळेला ती जी समस्या असते ती सॉल्व्ह होत नाही. त्यामुळे कदाचित स्लाइटली आपल्याला एक स्टेप खाली येऊन आपण थोडं फ्लेक्झिबल राहिलो तर आपल्याला कदाचित त्याच समस्येकडे थोड्या वेगळ्या दृष्टिकोनातनं बघता येईल. म्हणजे जसं त्या आता इथे जे दाखवलं त्या व्हिज्युअल्समध्ये, तर तिथे जी आधी ती त्या सासूला मारायला निघाली होती, बरोबर आहे. म्हणजे ती सासूच अशी वागते किंवा तिने असंच वागायला हवं होतं, पण नंतर त्याने सांगितल्याप्रमाणे तिने स्वतःच्या वर्तनामध्ये थोडंसं बदल केला. म्हणजे काय, ती जे हट्टीपणाच्या ट्रॅकवर होती तिथनं ती थोडी खाली आली आणि तिने हे सुद्धा विचार केला की मग समजा मला समोरच्याकडनं काही हवं असेल, पॉझिटिव्ह सकारात्मक जर काही बदल हवा असेल तर कदाचित मी स्वतःपासून सुरुवात केली तर काय होईल. आणि तसं केल्यानंतर समोरच्याकडनं जेव्हा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येतो किंवा आला, त्याच्यानंतर कदाचित मूळ जो मुद्दा आहे किंवा जी समस्या आहे त्याच्याबद्दल संभाषण होतं आणि कदाचित त्या समस्येवर मार्गसुद्धा निघतो. म्हणजे डिमांडवरनं थोडंसं, आग्रहावरनं थोडं खाली येऊन अपेक्षा आपण ज्याला म्हणू त्या ट्रॅकवर आलं का कदाचित प्रश्न सुटू शकतात. आणि त्यामुळे आपला ना जो राग जे येतो ना की समोरचा माणूस असाच वागतो किंवा त्याने असंच वागलं पाहिजे, तर तिकडे न राहता आपण थोडेसे खाली येतो. आणि ह्याच्यात आपला असा फायदा असतो की आपण आपल्या भावनांवर थोडंसं कंट्रोल ठेवून शांतपणे विचार करू शकतो. मला वाटतं डिमांड आणि एक्सपेक्टेशन मधला हा फरक त्यांनी खूप छान आपल्याला आता सांगितला की एक आग्रही हट्टी भूमिका बदलून आपण एक अपेक्षेची भूमिका ठेवतो. अपेक्षा ही अशी गोष्ट आहे की ती घडू पण शकेल, नाही पण घडू शकणार. म्हणजे आपलं मन ओपन असतं की दोन्ही गोष्टी होऊ शकतील. दुसरा एक मुद्दा असा की मगाशी त्यांनी सेल्फ टॉक सांगितला, ते पण एक्झॅक्टली असंच इकडे घडतं बरं का. म्हणजे समजा आपण जेव्हा डिमांड म्हणतो ना तेव्हा आपण म्हणतो त्यांनी असंच वागलं पाहिजे, दुसरं काही केलं तरी मला खपणार नाही, त्यांनी मग राग निर्माण होतो. अपेक्षाची भाषा कशी असते, सेल्फ टॉक कसा असतो की तो असं वागला तर बरं, मला आवडेल. म्हणजे तो जो पहिल्या वाक्यातला च होता ना तो फार डेंजरस होता. त्या च मुळे आपला हट्ट वाढत राहतो की टीचरनी असंच केलं पाहिजे, आईबाबांनी असंच वागलं पाहिजे, आईबाबा म्हणतात मुलांनी असाच अभ्यास केला पाहिजे, इतकेच तास. मग तो च आपल्याला सारखा जाचत राहतो, त्रास देत राहतो. आणखीन एक मुद्दा आपण नंतर परत घेऊया, पण ह्याच्यामध्ये ना शरीरात काय काय बदल घडतात हे सुद्धा तुम्ही पहा. जेव्हा माणूस खूप रागवलेला असतो, खूप चिडलेला असतो, तेव्हा काय होत असतं, तुम्ही जेव्हा खूप चिडता
तेव्हा तुमच्या शरीरात काय बदल होताना तुम्हाला जाणवतात? कोण सांगेल? हां, आपला ब्लड प्रेशर वाढतो. ओके, ब्लड प्रेशर वाढतं. डिप्रेशन में भी कभी कभी चले जाते हैं. डिप्रेशन येऊ शकतं. डिप्रेशन मध्ये जाण्याच्या आधी आपल्या आणि शरीरात शरीरात काय 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 बदल changes होत होतात? असतात? म्हणजे इमॅजिन करा तुम्ही रागातल्या इमॅजिन की सिच्युएशन तुम्ही मध्ये आहात, जाम खूप चिडलाय, चिडलेला तर आहात. काय काय होतं दुसरं? जेवण सोडून देतो. हां, खाणं पिणं जात नाही, अजून झोप येत नाही. झोप येत नाही. त्यामुळे हे जे सगळे शरीरातले बदल आहेत ना, आता ब्लड प्रेशर वाढलं त्यामुळे रक्त एकदम उसळलं, सरळ डोक्यात गेलं, त्यामुळे डोकं दुखायला लागलं. जेवणावरनं इंटरेस्ट उडाला, काही खावं प्यावं वाटत नाही, मग पोटात गॅस्ट्रायटिस झाला, मग गॅस झाले, मग पोट दुखायला लागलं, है ना. त्यामुळे आपल्याच शरीरावर आपणच त्रास करून घेतोय. बरोबर. आणि आपल्याला वाटतंय हा वाईट वागतोय, ह्यानी असंच वागलं पाहिजे. त्याला काही फरक पडतोय का? काहीच नाही, तो मस्त आराम आहे. पण आपण स्वतःलाच सगळा त्रास करून घेतोय. त्यामुळे शहाणपण काय, सर म्हणाले तसं की डिमांडवरून एक्सपेक्टेशनवर आलं, हट्टावरून अपेक्षेवर आलं, सोडून दिला तर आपल्या शरीराला कमी त्रास होईल. बरोबर, नाही का? आज ही सगळी चर्चा ऐकत असताना लक्षात आलं की आपल्याला अतिशय परिचयाची असलेली राग ही भावना, पण त्यामध्ये सुद्धा किती विविध छटा आहेत. आणि आपल्या मनात जेव्हा राग आला तेव्हा तो नेमका कोणत्या छटेचा आहे, तो कशामुळे आलेला आहे आणि त्याबाबत पुढे काय करता येईल, या सगळ्याचा विचार जर आपण करू शकलो, आपल्या मनाशी आपण जर उत्तम संवाद साधू शकलो, तर या रागावरती नियंत्रण मिळवणं तितकंसं अवघड नाही. अगदी गीतेत सुद्धा सांगितलेलं आहे, क्रोधात भवती सम्मोहः, सम्मोहात बुद्धी विभ्रमः, बुद्धी नाशात प्रणश्यती. अगदी विनाशाकडे घेऊन जाणं हा सुद्धा रागाचा परिणाम असू शकतो. म्हणून वेळीच त्याला आळा घातला पाहिजे. आपण सगळेच प्रयत्न करूया की अशा पद्धतीने आपण आपल्या रागावर नियंत्रण मिळवूया, कारण आपण जितके आनंदी असू तितकाच आपल्या अवतीभोवतीचा परिसर सुद्धा आनंदी होणार आहे. तेव्हा यंग तरंगच्या या भागामध्ये या नोटवर इथेच थांबूया. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोवर नमस्कार.